आज आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तर बघा, यामध्ये आपल्याला अंक दिलेले असतील, त्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ते आपण आज पाहूया। तर बघा, आपल्याला फळ्यावर अंक दिलेले आहेत 3, 2, 9, 8 आणि 6। तर त्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी काय करायची आहे, संख्या तयार करायची आहे। तर बघा, ही मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण प्रथम काय करायचं, या संख्यांना काय करायचं, मोठी संख्या म्हणजेच आपण ज्याप्रमाणे उतरता क्रम करतो ना, मोठी संख्या नंतर त्यापेक्षा छोटी नंतर छोटी, अशा पद्धतीने आपण काय करायचं, या संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या। तर बघा, यामध्ये सर्वात मोठी आहे 9, 8, 6, 3, 2। अशा पद्धतीने आपण त्या संख्या काय केल्या, उतरत्या क्रमाने मांडल्या। म्हणजेच ही संख्या कोणती तयार झाली, तर मोठ्यात मोठी या अंकांपासून काय झाली, संख्या तयार झाली। तर ही संख्या काय झाली, 98,632। तर बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करायचं, सर्वप्रथम मोठी संख्या घ्यायची, त्या संख्या आपण ज्या पद्धतीने उतरता क्रम लावतो त्याप्रमाणे काय करायचे, या संख्यांचा उतरता क्रम लावायचा। बघा, आता आपण त्याच अंकांपासून लहानात लहान संख्या तयार कशी करायची, तर काय करायचं, सर्वप्रथम जो ही संख्या दिली ना, आपण लिहिली मोठी संख्या, त्याच पद्धतीने काय करायची, संख्या कोणत्या क्रमाने लिहायची, चढत्या, म्हणजे सर्वात लहान अंक काय करायचा, प्रथम लिहायचा। बघा, ही संख्येचा आपण काय करतोय, लहानात लहान संख्या तयार करणार आहोत। तर इथे छोटा अंक कोणता आहे, 2, त्यानंतर 3, 6, 8, 9। तर बघा, काय झाली, 23,689। ही लहानात लहान काय झाली, संख्या तयार झाली। बघा, लहान संख्या तयार करताना कोणत्या क्रमाने, चढत्या क्रमाने लिहायची असते। म्हणजेच लहान अंक त्याच्यानंतर जरा मोठा आणि त्यानंतर मोठा, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, लहानातली लहान संख्या तयार करू शकतो। बघा, आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची, पण यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 0। आपण मगाशी पाहिलं की लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक काय करतो, आपण पहिल्यांदा लिहितो, म्हणजे चढत्या क्रमाने लिहितो। पण इथे 0 आपल्याला काय करायचं आहे, तो पहिल्यांदा लिहायचा नाही। तर तो लिहिताना काय करायचं, आपण ज्यावेळी 0 नंतरचा अंक, लहान अंक घ्यायचा, म्हणजे 4 आहे, मग तो 0 लिहिताना तो काय करायचा, डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा। तर बघा, याच्यात सर्वात लहान काय आहे, 4। त्यानंतर काय करायचं, 0 घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा 5, 6 आणि 9, अशा पद्धतीने काय करायचं, लिहायचं। जर लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली असेल आणि त्यामध्ये जर 0 असेल, तर तो 0 डावीकडून काय करायचा, दुसऱ्या स्थानावर त्याचं लिहायचं आणि त्यानंतर मग ती संख्या काय करायची, तयार करायची। अशा पद्धतीने आपल्याला जर 0 दिला असेल तर आपण लहानात लहान संख्या तयार करू शकतो। बघा, आता आपण जर पुढचं पाहिलं की जर आपले अंक घेतले 1 ते 100 मध्ये, जर आपल्याला 2 अंकीमध्ये सर्वात मोठा अंक जर विचारली, संख्या विचारली, तर कोणती येते, 99 येते। म्हणजेच अशा ज्या प्रत्येक 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, यामध्ये जर सर्वात मोठ्या आपल्याला जर संख्या विचारल्या तर प्रत्येकामध्ये काय येतो, 9 हा अंक सर्वात मोठा येतो। तर बघा, जर आपल्या 1 अंकामध्ये विचारला, 1 अंकामध्ये 1 ते 9, 1 ते 9 मध्ये कोणता सर्वात मोठा अंक आहे, 9 आहे। तसंच 2 अंकामध्ये 10 ते 99, मग त्यामध्येही कोणता मोठा अंक आहे, तर संख्या आहे, तर 99। 3 मध्ये जर विचारलं आपल्याला 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर कोणती आहे, 999। 4 अंकी विचारली तर किती आहे, 9,999। अशा पद्धतीने आपण 4 अंकी घेतली किंवा 5 अंकी घेतली, 6 अंकी घेतली, तर प्रत्येक अंकामध्ये 9 हा अंकच येतो। म्हणजे बघा, सर्वात मोठी संख्या ही काय येते, 9 या अंकापासून तयार झालेली आहे। बघा, आता आपण मोठ्यात मोठी 3 संख्या बघितली, तर आता आपण लहान जर संख्या बघायला गेलो तर प्रत्येक संख्येमध्ये डावीकडील पहिला अंक हा कोणता असतो, 1 असतो। सर्वात जर लहान 1 अंकी संख्या विचारली तर काय आहे, 1 आहे। तशी सर्वात लहान 2 अंकी संख्या विचारली तर काय येते, 10 येते। पण डावीकडील पहिला अंक काय आहे, 1, त्यानंतर काय होता, 0 हे
वाढत जातात. 3 अंकी विचारली तर काय येते? 100 येते. 4 अंकी विचारले तर 1000. म्हणजे एकावर किती शून्य येतात? 3 येतात. म्हणजे प्रत्येक जर लहान संख्या आपल्याला विचारली की सर्वात 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर त्या संख्येतील डावीकडील म्हणजेच पहिला अंक काय येतो? 1 येतो आणि त्यानंतरचे अंक काय येत जातात? 0 येत जातात. या सगळ्या संख्या काय होतात? लहान संख्या होतात. जर आपल्याला 1 अंकी संख्येमध्ये सर्वात जर लहान विचारली तर काय आहे? 1 आहे आणि सर्वात मोठी काय येईल? 9. तशीच जर आपल्याला 2 अंकी विचारली तर सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? तर 99 आणि सर्वात लहान कोणती आहे? 2 अंकी 10. अशा पद्धतीने आपण काय केलं तर प्रत्येक याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये 9 येतात. तसेच लहान संख्येमध्ये काय येतो? डावीकडून पहिल्यांदा 1 अंक येतो आणि त्यानंतर काय होत जातात? इकडे पुढे 00 येत जातात. तर आता आपण बघा, जर आपल्याला 3 अंकी संख्या दिली असेल आणि त्याच्यापासून मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान 4 अंकी संख्या बनवायला सांगितली असेल तर ती कशा पद्धतीने बनवायची ते आता आपण पाहूया. बघा, इथे आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि त्यापासून काय करायला सांगितले त्यांनी? मोठ्यात मोठी आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे. तर बघा, ती मोठी संख्या तयार करताना काय करायचं? जो सर्वात मोठा अंक असतो तो काय करायचं? पुन्हा 2 वेळेला त्याचं काय करायचं? पुन्हा तोच अंक लिहायचा आणि त्यानंतर त्याचा पुढचा क्रम लिहायचा. मग आपण सर्वप्रथम लिहिताना मोठा अंक घेतो. मोठी संख्या लिहायची असेल तर ती काय करतो? आपण चढत्या क्रमाने लिहितो. म्हणजेच आपण इथे सर्वात मोठा अंक आहे 6. जो पहिला अंक मोठा असतो तो काय करायचं? पुन्हा 2 डबल लिहायचा आणि त्यानंतरचे पुन्हा काय करायचं? अंक लिहायचं. बघा, इथे 3 अंक दिलेले, त्या अंकापासून आपल्याला किती 4 अंकी मोठी संख्या तयार करायला सांगितलेली, तर ती आपण काय केली? अशा पद्धतीने करू शकतो. तीच जर आपल्याला 3 अंकातून आपल्याला 4 अंकी काय करायला सांगितली? लहान संख्या तयार करायला सांगितली, त्यावेळेस काय करायचं? सर्वात अंक काय करायचं? लहान संख्या तयार करताना आपण काय करतो? सर्वात लहान अंक घेतो. म्हणजेच आपण संख्या काय करतो? चढत्या क्रमाने लिहितो. त्यावेळेस जो आपण लहान अंक लिहिलाय पहिल्यांदा तो काय करायचा? पुन्हा तोच अंक लिहायचा आणि त्यानंतर त्याच्या पुढचे अंक काय करायचे? लिहायचे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? लहानात लहान संख्या तयार करू शकतो. बघा, आता इथे आपल्याला 4 अंकी दिलेले आहेत आणि त्यापासून जर आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली तर आपण या इथे केल्याप्रमाणेच काय करू शकतो? सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. तो काय करायचा? पुन्हा लिहायचा आणि मग 7, 6 आणि 4 ही काय झाली? सर्वात या अंकांपासून सर्वात मोठ्यात मोठी किती अंकी संख्या? 5 अंकी. आपल्याला 4 अंक दिले होते, ती आपल्याला किती अंकी लिहायला सांगितले त्यांनी? 5 अंकी. अशा आपण पद्धतीने मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहितो. तीच आपल्याला लहान लिहायला सांगितली तर सर्वात लहान का आहे? 4. मग तो काय करतो? आपण पुन्हा डबल लिहितो आणि त्यानंतर 6, 7, 8 अशा पद्धतीने आपण लिहिणार. म्हणजेच बघा, काय केलं? 4 लिहिले, त्यानंतर डबल पुन्हा काय केले? 4 लिहिणार आणि आपण 6, 7 आणि 8 अशा पद्धतीने 4 अंकापासून आपण 5 अंकी संख्या तयार करू शकतो. आता आपण त्याची काही उदाहरणे बघूया. बघा, आपल्याला इथे 1, 3, 0, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? बघा, हे अंक काय करायचे? एकदाच वापरून त्याच्यापासून सर्वात लहान संख्यात कोणती तयार होते ती आपल्याला काय करायची? ओळखायची आहे. या 4 पर्याय दिले, त्यामधली उत्तर सांगायचं आहे. तर बघा, आपण मगाशीच पाहिलं की संख्या लिहिताना काय करतो आपण? लहान संख्या काढताना चढत्या क्रमाने लिहितो. म्हणजे सर्वात लहान संख्या काय करतो? प्रथम लिहितो. पण यामध्ये काय दिलंय रे? 0 दिलाय. तर आपण काय पाहिलं की 0 हा पहिल्यांदा लिहितो का? नाही. तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर काय करायचा असतो? आपण 0 घ्यायचा असतो. मग 0 नंतर कोणती संख्या आहे लहान? तर 1 आणि मग त्यानंतर काय करणार? आपण 0 घेणार आणि मग 3, 7 आणि 9 ही काय झाली? सर्वात लहानात लहान संख्या तयार. तर या पर्यायामध्ये किती क्रमांकावर आहे? तर पर्याय क्रमांक 2 यावर काय आहे? 10,379. याचे उत्तर काय झाले? पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? म्हणजे जर आपल्याला प्रश्न आला की लहानात लहान संख्या कोणती आहे आणि त्यामध्ये 0 असेल तर तो काय करायचा? नेहमी पहिल्या संख्येनंतर त्याला दुसऱ्या स्थानावर
डावीकडून दुसऱ्या स्थानावर काय करायचं, 0 हा अंक घ्यायचा. आणि अशा पद्धतीने आपण लहानात लहान संख्या तयार करू शकतो. बघा आता आपण पुढचं उदाहरण बघूया. 2, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती असेल. बघ आपल्याला 3 अंक दिले आहेत आणि त्यापासून काय करायचे आहेत, आपल्याला 3 अंकी काय करायचे आहेत, संख्या तयार करायची आहेत आणि मग त्यांची बेरीज किती असेल ते काय करायचं आहे, याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा आपण 3री 4थी मध्ये शिकलो होतो की 3 अंक दिले असतील किंवा 4 अंक दिले असतील त्यांपासून संख्या कशा तयार करायच्या. तर आपण त्या 3 अंकांपासून काय करू, सर्वप्रथम आपण संख्या तयार करूया. बघ आपण 3री मध्ये पाहिलं होतं की काय करायचं, जर अंक दिले असतील तर त्यापासून काय करायच्या, संख्या तयार करायच्या. 2, 4, 6 हे 3 अंक दिलेत, त्यांच्यापासून आपल्याला माहिती आहे जर 3 अंक असतील तर त्यापासून किती अंक घ्यायचा. आणि अशा पद्धतीने आपण लहानात लहान संख्या तयार करू शकतो. बघा आता आपण पुढचं उदाहरण बघूया. 2, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती असेल. बघ आपल्याला 3 अंक दिले आहेत आणि त्यापासून काय करायचे, आपल्याला 3 अंकी काय करायचे आहेत, संख्या तयार करायच्या आहेत आणि मग त्यांची बेरीज किती असेल ते काय करायचं आहे, याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा आपण 3री 4थी मध्ये शिकलो होतो की 3 अंक दिले असतील किंवा 4 अंक दिले असतील त्यांपासून संख्या कशा तयार करायच्या. तर आपण त्या 3 अंकांपासून काय करू, सर्वप्रथम आपण संख्या तयार करूया. बघ आपण 3री मध्ये पाहिलं होतं की काय करायचं, जर अंक दिले असतील तर त्यापासून काय करायच्या, संख्या तयार करायच्या. 2, 4, 6 हे 3 अंक दिलेत, त्यांच्यापासून आपल्याला माहिती आहे जर 3 अंक असतील तर त्यापासून किती संख्या तयार होतात, 6. तर यापासून आपल्याला काय करायचे आहेत, प्रथम संख्या तयार करायच्या आहेत. बघ आता काय करणार, 2, 4, 6 2, 4, 6 नंतर 2, 6, 4 2, 6, 4 नंतर 4, 6, 2 नंतर 4, 2, 6 4, 2, 6 नंतर 6, 2, 4 6, 4, 2. बघा काय केलं आपण, हे प्रत्येकी अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज. मग आता हे आपण 3 अंकी काय केल्या, सगळ्या संख्या तयार केल्या. मग आता आपल्याला काय करायची आहे, त्या संख्यांची काय करायची आहे, बेरीज. आणि मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा 6 आणि 4 10 10 आणि 2 12 12 आणि 6 18 18 आणि 2 20 18 आणि 4 22 22 आणि 2 24 24 4 हातचा आले 2 4 आणि 6 10 16 18 20 24 आणि 2 26 26 6 पुन्हा हातचा आले 2 2 न 2 4 4 8 12 18 18 आणि हे 2 20 20 न 6 26. तर बघा किती आलं आपलं उत्तर, 2664. तर बघा त्यांची बेरीज किती आली, 2664. तर पर्याय क्रमांक किती उत्तर आलं आपलं, 4. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं त्यांनी की 3 अंकी संख्यांपासून प्रत्येकी काय करायचे, ते अंक एकदा वापरून काय करायचे, 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. आपण याआधी पाहिले होते 3 अंकी संख्या कशा तयार करायच्या आणि मग त्यापासून नंतर काय करायचे, त्या संख्यांची काय करायची होती, बेरीज. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, पर्यायामधील उत्तर काढायचं होतं. तर ते अशा पद्धतीने पर्याय क्रमांक किती, 4 हे काय झालं त्या प्रश्नाचं उत्तर. तर आता आपण पुढचं उदाहरण बघूया. बघा 3 0 5 7 9 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. बघा काय सांगितलंय आपल्याला, हे अंक दिलेले आहेत 6 अंक, त्यापासून काय करायची, आपल्याला मोठ्यात मोठी 6 अंकी काय करायची, संख्या तयार करायची. आणि मग कोणती सांगितले, तर ती विषम. बघा आपण पाहिलंय मग अशी की मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो, उतरत्या क्रमाने, म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणती घेतो, मोठी. तर यामध्ये मोठी कोणती आहे, 9, त्यानंतर 7, त्यानंतर 5 आहे, 3 आहे,
नंतर 1 आहे आणि नंतर काय आहे 0. ही काय झाली आपली मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार झाली. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय रे, कोणती संख्या तयार करायला सांगितलंय तर विषम. ही विषम संख्या आहे का? आपण पाहिलंय की ज्या संख्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या काय संख्या असतात विषम. पण ज्या संख्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या कोणते असतात? सम असतात. तर ही कोणती झाली? सम झाली. ही विषम झाली का? नाही. तर बघा मग काय करायचं यावेळेस 0, 7, 5, 3 आणि मग काय करायचं 0 आधी घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं त्याच्या आधी जर आपले विषम संख्या असेल ती काय करायची शेवटी लिहायची. मग आता झाली आपली 9,75,301. मग कोणता पर्याय क्रमांक आहे तर पर्याय क्रमांक 3. काय झाली? ही सर्वात मोठ्यात मोठी 6 अंकी विषम संख्या तयार झाली. तर पर्याय क्रमांक आपलं काय आलं? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं. बघत आपण पुढचं उदाहरण बघूया. तर 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निम्मपट किती? बघा आपल्याला काय सांगितले त्यांनी मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे आणि लहानात लहान काय करायची संख्या आणि त्यांची काय करायची आहे बेरीज. आणि मग त्यांचं काय विचारले त्यांनी? निम्मपट. तर बघा आपण एकदाच काय हे अंक काय करायचे एकदाच वापरून मोठ्यात मोठी काय करायची संख्या तयार करायची. बघा तर आपण काय करतो मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने मांडतो त्याच पद्धतीने आपण घेऊया. बघा 8 त्यानंतर आहे 6, 5, 4 आणि 0. ही काय झाली? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली. त्यानंतर आपल्याला काय सांगितले त्यांनी? लहानात लहान काय करायची आहे संख्या तयार करायची आहे. तर बघा आपण लहान संख्या तयार करताना काय करतो? प्रथम 0 घेतो का? तर नाही. तो डावीकडून काय करतो? त्याला दुसऱ्या स्थानावर. मग त्यानंतर कोणता आहे तर 4, 4, 0 नंतर काय येतील 5, 6 आणि 8. ही काय झाली? लहान संख्या. आणि ही काय केली आपण? मोठी संख्या. तर बघा त्या संख्यांची काय करायला आपल्याला त्यांनी सांगितले रे? लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची म्हणजे काय करायची? त्यांची आपल्याला बेरीज. बघा त्यांची आता आपण काय करणार आहोत? बेरीज. मग बेरीज काय आहे? 8, 0 अधिक 8 किती आले? 8. 6 आणि 4 10, 10शी 0 हातचा आला 1, 5 न 5 10 आणि 1 11, 11शी 1 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये काय आलं रे? उत्तर आहेच इथे 1,27,108. तर आपण पर्याय क्रमांक 1 ला गोल करणार का? नाही. तर बघा त्यांनी पुढे आणखीन सांगितले आपल्याला यास नाहीतर आपण काय करतो? हा उत्तर आलं पर्याय क्रमांकामध्ये झालं की आपण काय केलं? गोल केलं की हे काय झालं त्याचं उत्तर. पण हे उत्तर नाहीये. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलंय? त्या संख्येचं काय करायचं आहे? निम्मपट. तर बघा निम्मपट काढण्यासाठी आपण काय करायचं? त्या संख्येला म्हणजे त्या संख्येची निम्मे आपण 10चे निम्मे किती येते? 5. ती छोटी संख्या आहे त्यामुळे ते आपण सहज सांगू शकतो. पण ती जर आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येची निम्मपट काढायची असेल तर काय करायचं? त्या संख्येला 2 ने निम्मपट म्हणजे 2 भाग करायचे आहेत. मग काय करायचं? तिला 2 ने काय करायचं? भाग द्यायचं. बघा या संख्येला काय करायचं? 2 ने भाग द्यायचं. 0 0 काय झालं? 1 आलं आणि मग हा काय केलं? 2 खाली उतरला. 12 0 त्यानंतर किती उतरले? 7 6 राहिला किती? 1 आणि मग त्यानंतर काय झालं? 1 उतरलं. नंतर 10 राहिला किती? 1 त्यानंतर 0 10 राहिला 0 0 त्यानंतर 8 8. तर बघा
मग या संख्येची निम्मपट किती आली तर 63,554. तर आता आपण काय करायचं, पर्यायामध्ये उत्तर बघूया. तर बघा 63,554 किती आहे तर पर्याय क्रमांक 3. आता या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. तेच जर आपण मगाशी आलेली बेरीज जर केली तर आपलं काय झालं असतं, उत्तर चुकलं असतं. त्यांनी आपल्याला काय सांगितले, त्या संख्येची निम्मपट किती. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, पर्याय क्रमांक 3 हे काय झालं, त्याचं उत्तर झालं. तर बघा आता पुढचं उदाहरण आहे 2, 8, 5, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठ्या संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक आहे. बघा हे अंक काय करायचे आहेत, 4 अंकी दिलेत, त्यांच्या कोणती मोठ्यात मोठी संख्या काय करायची, प्रथम तयार करायची आणि मग कोणत्या स्थानी 1000 स्थानी कोणता अंक आहे ते काय करायचे, उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर बघा मोठ्या संख्या तयार करताना आपण काय करतो, प्रथम मोठी संख्या लिहितो, उतरत्या क्रमाने लिहितो ना. मग नंतर 8, 5, 4 आणि 2 ही काय झाली, मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. तर आपल्याला त्यांनी काय विचारले, 1000 स्थानी. आपण काय करतो, एकक, दशक, शतक आणि 1000. तर 1000 स्थानी काय आहे, 8 हा अंक आहे. बघा एकक, दशक, शतक आणि 1000 अशा पद्धतीने काय करायचं, आपण बघायचं आणि मग त्यानंतर तर काय आहे, 1000 स्थानी कोणता अंक आहे, 8. तर पर्याय क्रमांक किती उत्तर आहे आपलं, 2. तर बघा आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची काय येऊ शकतात, उदाहरणं येऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायला सांगितली असेल किंवा त्यांचं निम्मपट हे आपण करून त्या संख्येपासून काय करू शकतो, आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपण सोडवू शकतो.